2 माणसं मेले भाऊ आमच्याकडं. ॲक्सिडेंट झाला. आमचं बीड जिल्ह्यामध्ये गाव आहे, धारूर तालुक्यामध्ये. धारूरला मोठा घाट आहे, असा घाट आहे. त्या घाटातून ॲक्सिडेंट झाला, 2 माणसं मेले माझ्या गावातली 2. एक अत्यंत गरीब माणूस मेला, एक अत्यंत श्रीमंत माणूस मेला. एवढा श्रीमंत होता, पैसा ठेवायला जागा नव्हती, एवढा श्रीमंत होता. एक एवढा गरीब होता, 10 रुपयाची नोट सुद्धा त्यानं कधी बघितली नव्हती, एवढा गरीब होता. दोघंही मेले बाई, दोघंही मेले. आणि एका गावातले असल्यामुळं जाळले त्या ठिकाणी. माझ्या डाव्या हाताला गरीब जाळला, उजव्या हाताला श्रीमंत जाळला. लक्ष द्या, डाव्या हाताला गरीब जाळला, उजव्या हाताला श्रीमंत जाळला. दोघांना जाळलं गेलं, सगळे निघून गेले. सकाळी सकाळी एक भिकारी त्या दोन्ही प्रेताच्या मध्ये बसला होता. इकडे एकदा बघत होता, इकडे एकदा बघत होता. मी गेलो, काय रे काय करतोस? म्हणे महाराज मी विचार करतोय. अरे कशाचा विचार करतोस रे? काय कुणाकून शिकण्यासारखं असेल सांगता येत नाही. म्हणे महाराज विचार करतोय. कशाचा रे बाबा? मला म्हणे महाराज इकडे या. हे कोण आहे? म्हणलं हा अत्यंत गरीब माणूस आहे. हा कोण आहे? म्हणलं अत्यंत श्रीमंत माणूस आहे. म्हणे महाराज यानं आयुष्यभर काय खाल्लं? म्हणलं यानं शिळ्या भाकरी खाल्ल्या, शिळ्या भाकरी. यानं काय खाल्लं? म्हणलं यानं काजू बदाम खाल्ले. तो म्हटला महाराज मी विचार याचा करतोय. यानं आयुष्यभर भाकरी खाल्ल्या शिळ्या, यानं आयुष्यभर काजू बदाम खाल्ले. मेल्याच्या नंतर शिळ्या भाकरी खाणाराची राखच झाली, काजू बदामवाल्याची राखच झाली. माणूस घमेंड कशाची करतो याचा मी विचार करतो.